नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 162ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण का यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया.
आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे. आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करूया. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असेल त्यांना येऊ द्या. अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. सावकाश डोळे उघडायचे आहेत. आणि आता आपण समर्थांची आरती गाऊया. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे. अक्कल कोटी वास करुनिया दाविली अघटित चर्या रे. लीला पाशे बद्ध करुनिया तोडिले भव भया रे. यवने पुशिले स्वामी कहा है अक्कल कोटी पहारे. समाधि सुखते भोगुनी बोले धन्य स्वामी वर्या रे. जानसी मनीचे सर्व समर्था विनऊ किती भवहरा रे. इतुके देई दीन दयाळा नच तव पद अंतरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती कर गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से
सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव। सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगला दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे स्वतःला समजून घ्या. येस, दुसरे काय बोलतात, दुसरे आपल्याबद्दल काय पाहतात, म्हणजे आपल्यामध्ये काय पाहतात आणि त्याबद्दल काय मत व्यक्त करतात अजून दुसऱ्याकडे, हे पाहणं सोडून द्या आणि त्याऐवजी स्वतःला जाणून घ्या. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःमध्ये काय आहे हे जाणणं फार महत्त्वाचं. त्यामुळे तुम्हाला आम्हाला यावर चिंतन करायचं आहे की आपल्याला स्वतःला आपण समजून घ्यायचं. आपण दुसऱ्यांना समजून घेतो, दुसऱ्यांबद्दल मतं व्यक्त करतो आणि दुसरे आपल्याबद्दल काय व्यक्त होत आहेत, दुसरे आपल्याबद्दल काय म्हणत आहेत यावर आपण जास्त लक्ष केंद्रित करत असतो. आणि त्यामुळे काय होतं तर आपली जी ऊर्जा आहे ती त्या गोष्टीसाठी वाया जाते. म्हणजे तो विचार करण्यामध्ये, एकतर दुसरे आपल्याबद्दल काय बोलतात, हे असं का बोलतात, हे यांना आपल्याबद्दल असं का वाटतं, हे जाणून घेण्यामध्ये किंवा ह्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करतो आणि ह्यामध्ये आपली ऊर्जा वाया जाते. तीच ऊर्जा आपण त्याला जर दुर्लक्ष केलं, त्या गोष्टीला जर आपण दुर्लक्षित केलं तर ती ऊर्जा आपली वाचणार आहे आणि ती ऊर्जा आपल्याला दुसरीकडे आपल्याला कामी येईल. म्हणजेच काय तर ती आपल्यावरती काम करायला कामी येईल. तुम्ही स्वतःला समजून घ्या, तुम्ही स्वतःला अंडरस्टँड करता आहेत, स्वतःवरती विश्वास आहे ना, बस. दुसरे आपल्याबद्दल काय म्हणताय, दुसरे आपल्याबद्दल काय मत व्यक्त करताय, दुसऱ्यांना आपल्याबद्दल काय माहिती आहे हे जाणण्यापेक्षा किंवा याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मी पुन्हा सांगतो आहे की आपल्या स्वतःवरती लक्ष केंद्रित करा, स्वतःवरती विश्वास ठेवा, पुढे जात जा. पाय मागे खेचणारे इकडे भरपूर सापडतील तुम्हाला, पण तुम्हाला तुमच्या पाठीवर थाप देऊन पुढे चल, पुढे जा असं म्हणणारे तुम्हाला फार हातावर म्हणजे बोलतो ना बोटावर मोजण्या इतपतही सापडणार नाहीत. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतः तुम्ही जे काही करताय त्याच्यावरती कॉन्फिडंट राहून पुढे जात जा. त्यामुळे याच्यावर तुम्हाला चिंतन करायचं आहे की आपण आपल्याला स्वतःला समजून घेतो आहे का, आणि जर आपण आपल्या स्वतःला समजून घेतो आहोत तर आपल्याला दुसरे आपल्याबद्दल काय बोलतायत, काय नाही, काय मत व्यक्त करतायत हे आपल्याला काही गरज नाही आहे. त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.